नमस्कार, मी हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व वाहन चालकांना आवाहन करतो की दिनांक 26 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत ज्या वाहनांवर दंड प्रलंबित आहेत अशा सर्व वाहन चालकांना आम्ही नोटीस पाठवत आहोत। सदरची नोटीस SMS द्वारे शॉर्ट कोड MHPECHG या अधिकृत शॉर्ट कोडवरून येणार आहे। सदरची नोटीस डाउनलोड केल्यानंतर 30 दिवसांमध्ये आपल्या वाहनावरील प्रलंबित ई चलान रक्कम आपण भरणे अभिप्रेत आहे। आपण जर ई चलान प्रलंबित रक्कम न भरल्यास आपल्या वाहनाचा लायसन्स परवाना रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येईल। वाहतूक शाखा पुणे यांच्यामार्फत आपणा सर्वांना पुन्हा आवाहन आहे की कृपया आपण आपल्या वाहनावरील प्रलंबित ई चलान दंड रक्कम भरून वाहतूक शाखेस सहकार्य करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुणे शहर वाहतूक शाखेने साधारण 19 लाखाच्या आसपास चलान जे जनरेट केलेले ते चलानचं कंपाऊंडिंग अमाऊंट अनेक लोकांनी भरलेली नाहीये। त्यामुळे एक स्पेशल ड्राईव्ह पुढच्या 30 दिवसामध्ये आपण ही पेंडिंग चलानची रक्कम भरावी अशी आपल्याला विनंती आहे। ट्रेलिंग विच आमच्याकडून आपल्याला एक SMS येईल जो MHPECH-G या नंबरवरून आपल्याला हा मेसेज येईल। त्याच्यामध्ये आपली पेंडिंग चलानची रक्कम आणि कुठलं पेंडिंग चलान आहे याची माहिती तुम्हाला दिली जाईल। आपल्याला विनंती आहे याच SMS ग्राह्य आणि अधिकृत आहे याची आपण नोंद घ्यावी। या व्यतिरिक्त एखादा दुसरा अकाउंटवरून आला तर कृपया त्याला एंटरटेन करू नये। कुठल्याही परिस्थितीत कुणीही APK फाईल एखादा लिंक डाउनलोड करा असं जर म्हणत असेल तर कृपया असं काही करू नका। कुणाला OTP आपला शेअर करू नका किंवा आपण फसवले जाणार नाही एवढे बघा। तुम्हाला जर तुमचं कंपाऊंडिंग अमाऊंट किंवा दंडाची रक्कम जर भरायची असेल तर ती PTP ॲप हे जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यावरच अगदी सहजासहजी भरताय। या व्यतिरिक्त जवळचा ट्रॅफिक चौकी किंवा ट्रॅफिक कर्मचारी याच्याकडे ई चलानची मशीन आहे आणि महा ट्रॅफिक चलान.gov.in हे एक तिसरं माध्यम आहे ज्याच्यातून आपण आपली पेंडिंग चलानची रक्कम भरू शकाल। तुम्ही जर तुमची रक्कम किंवा दंड भरला नाही तर पुढच्या काही कालावधीमध्ये तुमचं लायसन्स कॅन्सल करण्यासाठीचा प्रस्ताव RTO विभागाकडे पाठवण्यात येईल। याबरोबरच आपलं जे पेंडिंग चलान आहे हे मान्य न्यायालयासमोर जाऊ शकतं जिथे तुम्हाला हजर राहून सुनवाईला हजर राहावं लागू शकतं। कृपया आपली पेंडिंग ई चलानचा कंपाऊंडिंग अमाऊंट भरा, अन्यथा जर तुम्हाला कोर्टामध्ये चॅलेंज करायचं असेल तर त्यालाही काही हरकत नाहीये, परंतु हे पेंडिंग ठेवू नका। पुढे पोलिसांनी पकडल्यावरती सुद्धा तुम्हाला याची विचारणा होऊ शकते। कृपया एक चांगले नागरिक म्हणून आपण पोलिसांच्या या उपक्रमाला सहकार्य करा। नमस्ते।